जय बिरसा, जय आदिवासी, सगळ्यांना लाल सलाम. तर आज मी माझ्या शेतात आलोय. शेतातलं वातावरण पहा, जोक वाटतंय का? खरंच मी जंगलात आहे. माझं शेतच जंगलात आहे. तर बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत. तर सांगायचं म्हणजे लास्ट टाईमला पण माझ्या शेतातून एक व्हिडिओ बनवला होता, यूट्यूबवर होता तो. पण तेवढा काय हे म्हणजे त्याला रिस्पॉन्स भेटला नाही. पण जिथून रिस्पॉन्स भेटला तो खूप चांगला होता. तर आज बऱ्याचशा गोष्टी एक नोव्हेंबरमध्ये आज बऱ्याचशा वोट चोरीबद्दल खूप काय चालू आहे मुंबईमध्ये. मुंबईमधलं पण वातावरण पाहिलं आहे. काल नागपूरचं वातावरण शेतीसाठी. तर माझा सांगायचा मुद्दा असा की ऑनेस्टली खरंच खूप मोठी सिस्टीम माझ्या मागे वर्क करते. तर त्यांना फक्त एवढंच पाहिजे, कोणी कोणाच्या मागे ती उभं राहते, पण जेन्युइन आणि ऑनेस्ट लोक पाहिजे त्यांना. तो मेन आहे. तर बघा, त्याचबरोबर हे बघा, हे दिसतंय का? हे माझ्या फुलाची शेती आहे. बरं झालं भगतसिंग सारखं मी गोळ्या नाही लावल्या, फुलंच लावले यावेळेस. सगळं मग दिवाळीला फुलंच फुलं. भगतसिंग सारखा जर गोळ्या लावल्या असतात तर सगळीकडे डेफिनेटली. तर अजून एक 2-3 व्हिडिओ येतील, त्याच्यामध्ये बोलू. संध्याकाळची वेळ आहे. तर हे बघा, सुंदर अशी संध्याकाळ आमची. चलो चलते चलो. माझी फुलाची बाग दिसते आणि अल्पभूधारक आहे. छोटंसं शेत आहे, जास्त मोठं शेत नाही आपलं. बाकी वडिलाच्या नावावर आहे, पण माझ्या नावावर 2 एकरच आहे. 1 हेक्टर असं पूर्वजांचं आहे. हे बा, फेन्सिंग पण करून घेतलेली आम्ही, छोटी छोटी, एवढी का मोठी नाही पण छोटीच आहे. तर सांगायचा मुद्दा हा की खूप जण म्हणतात की शेतीचे आंदोलन तुम्ही कसे चालवतात, कोण चालवतंय? तर जेन्युइनली ऑनेस्टली सांगत झाल्यास माझी स्वतःची शेती आहे. मी स्वतः शेतात राबतो, स्वतः शेतात काम करतो. शेतकऱ्याचं काय हाल असतात हे आम्हाला चांगलं माहीत आहे. तर भाजी तर कधी नसते त्यांच्या ताटात, वरण भात, आणि झाली तर चपाती नाही तर भाकरी. आता भाकरी झाली. हे बघ, हे आमची आत्या, एक कराळू लावलाय. हे आहे गोबी. आता फुलाचं शेत दाखवतो माझं तुम्हाला. चलो चलो दोस्तों, बहुत काम करना बाकी है, बहुत संघर्ष बाकी है. खूप जणांचे कर्जमाफी करायचे आहेत. आम्हाला तशी कर्जमाफीची मला तर गरज नाही आहे, पण आमचे खूप सारे गरीब असे दोस्त आहेत, शेतकरी आहेत, परिवार आहे. तर त्यांचे नक्कीच कर्जमाफी झाली पाहिजे. माझं फुलाचं शेत खूप जवळून दाखवतो तुम्हाला. हे आमच्या आत्या काम करतायत, नेंदून काढतायत. हे आता वाफे केलेत. आता इथं काय केलंय? हे काय केलं? हे कशात काढ? लसण. बघा, लसण पण लावणं चालू आहे. म्हणजे एवढीशीच शेती आहे. आम्ही आदिवासी, आम्हाला माहीत आहे. आम्ही कधी उपाशी मरलो नाही आणि मरणार बी नाही. आम्हाला निसर्गाने खूप टाकलेलं आहे. हे माझी शेती फुलाची. आम्ही रडणारे लोक नाही, आम्ही भिडू सामने से. आणि बाकी मग आमच्या सगळ्या जणांमध्ये जर गेलो, म्हणजेच आमच्या कॉरिडॉरमध्ये, तुमच्या भाषेत सांगायचं रेड कॉरिडॉरमध्ये, तर मग खनिज संपत्ती पण आमचीच आहे. तेवढे हुशार आहो, शिकलेले आहो, इंजिनियर आहोत. ते पण पेट्रोकेमिकल, छोटे मोठे नाही भाई. आम्हाला सगळं माहीत आहे. बघा, तर हा बघा डिटेलमध्ये. मग तुम्हाला मूळ मुद्द्यावर काही बोलायचं असेल त्या पण मुद्द्यावर मी बोलेल. आणि सध्या तर एवढं सांगतो. जय बिरसा, जय आदिवासी, जय गोंडवाना. माती आमची हिस्ट्री आहे भाई. ना आम्ही कधी जातीसाठी माती खाली. मातीसाठी आम्ही खूप जीव दिलेले आहेत. तर याच्यासाठी पण आजही देऊ, उद्याही देऊ, मग कोणी मध्ये येऊ. लाल सलाम.